पैठणी ही पैठणमध्ये ओरिजिनेट झाली, मग ती आता येवल्यात का बनते? महाराष्ट्राची शान, विणकरांचा मान आणि आपल्या सगळ्यांची लाडकी पैठणी, ह्याचे काठ, पदर याबद्दल आज थोडी माहिती जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू प्रथा. दिस इज कविता कोपरकर. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. या गाण्यात ज्या पितांबर शब्दाचा वापर केलाय, हे कृष्णकालीन साहित्यात आलेलं पितांबर हे कुठे विणलं जायचं माहिती आहे? महाराष्ट्रातील पैठण या गावात. औरंगाबादमधील पैठण हे गाव पितांबर विणण्यासाठी प्रसिद्ध होतं आणि तिथे साड्याही विणल्या जायच्या. या साड्यांना मग त्या गावाचीच ओळख मिळाली आणि म्हणून पैठणमध्ये बनली जाणारी पैठणी. पेशव्यांच्या काळात पैठणीला जणू राजाश्रय मिळाला, भरपूर प्रोत्साहन मिळालं विणकरांना. पण मग नंतर इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन, ब्रिटिश राज्य यामुळे इतर टेक्स्टाईल इंडस्ट्रीसारखाच पैठणीलाही भरपूर फटका बसला. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात येवल्यातील एक सरदार रघुजी नाईक यांनी एका व्यापाऱ्याबरोबर, श्यामजी वालजी यांच्याबरोबर काही विणकरांना पैठणहून येवल्याला आणलं आणि तिथून येवल्यात पैठणी बनायला सुरुवात झाली. नंतर तर पैठणीचा जणू पुनर्जन्मच झाला येवल्यामध्ये. त्याआधी येवल्यात फक्त येवला शालू एवढंच बनायचं. चला आता या पैठण्यांच्या बॉर्डर्सबद्दल थोडं जाणून घेऊयात. पैठणीमधली सर्वात जुनी क्लासिक ट्रॅडिशनल बॉर्डर म्हणजे नारळी बॉर्डर. हा जो नारळी काठ आहे, ही पैठणीची आयडेंटिटीच असल्यासारखं आहे. या नारळी काठाचं अजून एक व्हर्जन आहे, अजून एक वेगळा त्याला पंखा नक्षी असं म्हणतात. तर ती म्हणजे ही जी जास्ती जाळीदार दिसते. याचे काही अजून प्रकारही आहेत ज्याच्यामध्ये या जाळीचं थोडं शेडिंग केलेलं असतं. सो ती पंखा जाळी म्हणतात. त्यानंतर येतं ते म्हणजे मुनिया. मुनिया म्हणजे हे जे तुम्हाला नक्षी दिसेल, हे जे मोटिव्स आहेत, हा जो बुट्ट्यासारखा एक प्रकार आहे बॉर्डरवरती, त्याला मुनिया म्हणतात. तर हा बुट्टा, हा मोटिव्ह हा ओरिजिनेट झालेला आहे पोपट या पक्षापासून. पोपटासारखं दिसणारं हे असं एक नक्षी निर्माण झालेलं आहे आणि ते पैठणीला अगदी काय म्हणतो आपण, मिसळून गेलं आहे पैठणी या फॅब्रिकमध्ये. आणि ह्याला एक हिरव्या रंगाची बॉडी आणि एक लाल चोच असं त्याच्यामध्ये सिग्निफाय केलं जातं. तर ह्याला मुनिया बॉर्डर असं म्हणतात. यामध्ये जेव्हा प्युअर हँडलूम पैठण्या असतात तेव्हा मुनिया बॉर्डर ही मागच्या बाजूनी देखील तशीच दिसते. ही मागची बाजू आहे आणि ही पुढची बाजू आहे, मागच्या बाजूनी सुद्धा ती तशीच दिसते. सो ही आहे मुनिया बॉर्डर. याबरोबरच काही जुने ऑथेंटिक पण अगदी करायला अवघड असे नक्षी, असे मोटिव्स आपल्याला पैठणीमध्ये दिसतात. जसं की आसावली आहे, आसावलीची फुलं, आसावलीचं वेली, हे पैठणीचं अगदी जुनं ऑथेंटिक डिझाईन आहे, पण जे काळानुरूप कमी बघायला मिळतं कारण ते बनवण्यामध्ये खूप कष्ट आणि विणकराचं एक्सपर्टीज त्याच्यामध्ये जातं. त्यामुळे त्या स्किलचे विवर्स, विणकर असतील जे जुन्या काळापासून ते पिढी ज्यात शिकत आलेले आहेत आणि त्यांना ती नक्षी बनवायला जमते, त्यामुळे आसावली हा एक प्रकार आहे. त्यानंतर बांगडी मोर हा अतिशय जुना प्रकार आहे, ज्याच्यामध्ये बांगडीसारख्या एका गोल आकारामध्ये 4 मोर असे मिरर इमेजसारखे असतात आणि ह्याला अतिशय सुंदर काय म्हणतो आपण, सुंदर इम्पॉर्टन्स आहे पैठणीमध्ये. त्या व्यतिरिक्त मोर पोपट बॉर्डर अशी सुद्धा आहे. ही आहे मोर पोपट बॉर्डर. ह्याच्यामध्ये तुम्हाला लांब लांब असा एक मोर, एक पोपट असा तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळतो. या बॉर्डरमध्ये अतिशय सुंदर दिसतं, रिच दिसतं. प्युअर हँडलूम पैठण्यांमध्ये मोर पोपट बॉर्डरला सुद्धा भरपूर महत्त्व आहे. आणि या मोर पोपट बॉर्डरमध्ये मोर आणि पोपट तुम्हाला या पैठणीत जसे दिसत आहेत, काही पैठण्यांमध्ये अगदी जवळजवळ बघायला मिळतात. मग त्याच्यामध्ये कारागिराची मेहनत, लागणारा वेळ हा तेवढा वाढतो आणि पैठणीची किंमत देखील वाढते. आता पैठण्या ज्या हँडलूम्सवरती बनतात तर त्या हँडलूम्समध्ये काही जकॉर्ड हँडलूमसुद्धा आहेत. जकॉर्ड म्हणजे एक प्रकारची मोटर किंवा एक प्रकारचा कॉम्पोनंट बसवला जातो, जेणेकरून काही डिझाईन्स ही कम्प्युटर थ्रू, जशी कम्प्युटर किंवा मशीन एम्ब्रॉयडरीमध्ये जसं आपण सेट करतो तशा प्रकारे या फक्त जकॉर्ड कॉम्पोनंटला हँडलूमच्या ते फीड केलं जातं आणि मग ते डिझाईन विणायला सोपं जातं. पण तरीसुद्धा ते हँडलूममध्येच
विणलं जातं. त्यामुळे असं नाही आहे की जकॉर्ड आहे म्हणजे ती साडी मशीन मेड आहे किंवा पॉवरलूम आहे, असं नाही आहे. थोडंसं मोटरच्या साहाय्याने विणली जाणारी ही साडी आहे आणि मग त्या जकॉर्डच्या मदतीने अतिशय सुंदर अशा इलॅबोरेट बॉर्डर्स, डिझायनर बॉर्डर्स बनल्या जातात. तर ही आहे जकॉर्डवर विणलेली पैठणी बॉर्डर. याला काही ट्रॅडिशनल नावं नाही आहेत, ह्याला आम्ही स्पेशल बॉर्डर पैठण्या असंच म्हणतो. प्रथामध्ये तुम्हाला असंख्य व्हरायटी बॉर्डर्सची, पदराच्या डिझाईन्सची बघायला मिळेल. आपल्याकडे प्युअर हँडलूमसुद्धा आहेत, जकॉर्डसुद्धा आहेत. जकॉर्ड जर का तुम्ही मागणं बघितलं तर प्युअर हँडलूमसारखं एक्झॅक्ट सेम तुम्हाला दिसत नाही, पण ह्याचं देखील काम अतिशय नीट, कुठेही धागे कापलेले नाहीत, धागे सुट्टे नाहीत, असंच काम असतं. तर ही आहे जकॉर्डवर बनलेली स्पेशल बॉर्डर. आता ह्या व्यतिरिक्त सुंदर सुंदर अप्रतिम अशा पैठण्या विणल्या जातात, ज्याच्यामध्ये नवीन नवीन डिझाईन्स, नवीन नक्षीकाम, नवीन एलिमेंट्स, काही नवीन पक्षी, काही नवीन फुलं, काही नवीन प्राणी असं तुम्हाला बघायला मिळेल. जसं की ह्या एका अप्रतिम प्युअर हँडलूम पैठणीमध्ये मी दाखवते. याच्यामध्ये राजहंस आहेत, अतिशय सुंदर कमळाचा वापर केलेला आहे. कमळ हे जे मोटिफ आहे, तर मला हेही सांगायला आवडेल की पैठण, जिथे पैठणी बनायची, तर हे औरंगाबाद मधलं आहे आणि औरंगाबादच्या जवळच अजंठा केव्ज आहेत. सो तिथे सापडली जाणारी, त्या केव्सच्या आसपास सापडली जाणारी फुलं, वेली, पानं ह्याचा समावेश त्या केव्सच्या कार्विंग्समध्ये तुम्हाला दिसेल, त्याच्या कारागिरीमध्ये दिसेल आणि तिथूनच इन्स्पायर होऊन बरेचसे नक्षीकाम, बरेचसे मोटिव्स हे पैठण्यांमध्ये सुद्धा आलेले आहेत. सो हे त्याचं जॉग्राफिकल काय म्हणतो आपण, जवळीक जी आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते इन्स्पिरेशन तिथनं मिळालेलं दिसेल. त्याचप्रमाणे हे जे कमळ मोटिफ आहे, जे पैठणीमध्ये भरपूर वापरलं जातं, बॉर्डर्समध्येही, पदरातही, तर हे कमळ मोटिफ हे ओरिजिनली अजंठा केव्सच्या कार्विंग्समध्ये जी कमळं दिसतात त्याच्यापासून इन्स्पिरेशन मिळालेली आहेत. आणि कमळाचा अजून एक सिग्निफिकन्स पण आहे की रिबर्थ. सो त्या दृष्टीने ती त्या केव्समध्ये वापरलेली आहेत. सो याही साडीमध्ये तुम्ही पाहिलं तर कमळांचा वापर आहे, रंगीत कमळांचा आहे, सिंगल कलर्ड कमळांचा आहे, काही याच्यामध्ये शेडेड देखील असतो. सो अशी ही डिझायनर बॉर्डर जी प्युअर हँडलूममध्ये बनते, ज्याची तुम्हाला मागणंसुद्धा सेम नक्षीकाम बघायला मिळतं. अशा प्रकारच्या अनेक बॉर्डर्स तुम्हाला पैठण्यांमध्ये बघायला मिळते. आता पैठण्यांचे पदर. पैठण्यांच्या पदरांमध्ये सगळ्यात जुनं जे मोटिफ आहे ते म्हणजे मोर आणि कुंडा. असं म्हणतात की दोन मोर, कधीकधी त्याच्यात एक पोपट, एक मोरही असतो आणि खाली एक कुंडा म्हणजे हंड्यासारखं एक मोटिफ असतं. तर तो जास्तीत जास्त पैठणी पदरांमध्ये वापरला जातो. पैठणच्या पैठण्यांमध्ये तर वापरला जायचाच, येवला पैठण्यांमध्येही भरपूर वापरला जातो. आपल्याकडे असंख्य कुंडा, मोर असलेले तुम्हाला मोटिव्स असलेले पल्लू बघायला मिळतील पैठण्यांना. त्यानंतर येवल्यामध्ये पैठण्या बनतात, पण त्याची डिमांड इतकी वाढली जगभरातून की येवल्यामधले हँडलूम्स पुरेनासे झाले आणि त्यामुळे काही पैठण्या ह्या साऊथमध्ये, तेलंगणामध्येही बनल्या जातात. सॉर्ट ऑफ आउटसोर्सिंग आपण आजच्या जगात म्हणतो तसंच आहे ते, की डिझाईन्स येवल्यातलेच आहेत पण ती डिमांड पूर्ण होत नाही. त्यामुळे या साड्या तेलंगणामधल्या हँडलूम्समध्ये बनतात आणि तिथेही टिशू पल्लूचा प्रकार हा तिथे चालू झाला आणि टिशूवरती हे कुंडा मोरचं जे मोटिफ आहे ते बनलं जातं आणि त्या पदराला महाराणी पदर असं म्हटलं जातं. तर महाराणी पल्लू हा जो प्रकार आहे हा खरा साऊथमध्ये बनलेल्या पैठण्यांचा प्रकार आहे, त्याला महाराणी पल्लू हे नाव आहे. आता याबरोबरच आसावली पल्लू हे अतिशय ग्रँड आणि जुनं आणि रॉयल असं पदराचं डिझाईन आहे. आसावली पल्लूमध्ये तुम्हाला ही आसावलीची फुलं आणि एक जॉमेट्रिक पद्धतीने त्याच्या फांद्या दिसतात आणि अप्रतिम असं ते डिझाईन आहे. आसावली फुलांमध्ये शेडिंग देखील केलं जातं, काही शेडिंग केलेली, काही प्लेन कलर्समध्ये अशी ही आसावली फुलं विणली जातात. यानंतर काही अजून जुनी मोटिव्स आहेत, जसं की बाराव पंजा हे मोटिव्स अशी आहेत की शंकरपाळी आकार, पण त्याच्यामध्ये थोडंसं नागमोडी बॉर्डर्स, त्याच्यानंतर डायमंड शेप्स, असे हे काही जुने शेप्स आहेत जे बॉर्डर्समध्ये किंवा पदराच्या कुठल्या एलिमेंट्समध्ये तुम्हाला पैठणीत वापरलेले दिसतील. यानंतर
प्युअर हँडलूमवर बनलेल्या पैठण्या, ह्याच्यामध्ये असंख्य डिझाईन्स आपल्याला बघायला मिळतात, ज्यामध्ये मोर आणि पोपट ह्याचा वापर केला जातो. मोराचे देखील असंख्य प्रकार आहेत. उडता मोर आहे, रंगीत मोर आहे, सिंगल कलर मोर आहे, त्यानंतर फक्त जरीमध्ये बनलेले मोर असतात, ज्यामध्ये सिल्क थ्रेडचा वापरच केलेला नसतो. पोपट या पक्षाचेही असंख्य डिझाईन्स, रूपं तुम्हाला पैठणीच्या पदरांमध्ये बघायला मिळतील. कलरफुल पोपट बघायला मिळतील. फक्त हिरवे, छान चुटुक्क हिरवे पोपट बघायला मिळतील. काही पैठणीच्या पदरांमध्ये मोर आणि पोपट दोन्हीचा समावेश आहे. आणि हे सोडून निसर्गातले इतर गोष्टी जशी की कमळं, फुलं, काही इतर प्राणी जसं काही हरणं, फुलपाखरं ह्याचाही समावेश तुम्हाला पैठणीच्या पदरांमध्ये बघायला मिळतो. राजहंस हा पैठणीमध्ये दिसणारा एक अजून एक सुंदर नक्षी आणि पक्षी आहे. सो असे हे पैठणीचे अप्रतिम पदर तुम्हाला बघायला मिळतात. प्रथामध्ये माझ्याकडे एक पैठणी आहे जी मला आवर्जून तुम्हाला दाखवावीशी वाटते. ह्या पैठणीमध्ये आसावलीची फुलं, मुनियाचे छोटे छोटे काय म्हणतो आपण नक्षी, त्यानंतर बाराव पंजा ह्यासारखे असंख्य मोटिव्स वापरून अगदी पेशवेकालीन असं हे डिझाईन आहे या पैठणीचं. अप्रतिम बुट्टे आहेत. हा रंगसुद्धा अगदी जुन्या पैठण्यांसारखा आहे. तर ही जी पैठणी आहे ही रिअल जरीमध्ये बनलेली आहे आणि अप्रतिम अशी पैठणी मला तुम्हाला या निमित्ताने दाखवावीशी वाटली. सो ही प्रथामधली आपण म्हणू शकतो अतिशय एक्सक्लुझिव्ह अशी एक पैठणी आहे. आसावलीची फुलं आहेत, पण त्या आसावलीच्या फुलांना पण एक अतिशय नाजूकपणा आहे आणि त्याचेसुद्धा 2 व्हेरियंट्स या पदरामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर हा होता पैठणी, तिच्या बॉर्डर्स आणि तिचा पदर याबद्दलचा एक छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ. यासारखे अजून वेगवेगळे विषय, साड्यांबद्दलची माहिती, साड्यांबद्दलचे काही गैरसमज असे मी दूर करायला आणि माहिती शेअर करायला तुमच्याबरोबर येणारच आहे. तुम्हाला जर काही विषय मनात असतील तर नक्की कमेंट्समध्ये मेन्शन करा. हा व्हिडिओ कसा वाटला, ह्याच्यातली माहिती कशी वाटली हेही मला कमेंट्समध्ये सांगा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.